वरध्या वरपुंडरीकाय धातो मुनिव्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामकृष्ण
हरि हरि। योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, देखिला देखिला माये देवांचा देव, विठ्ठला संदेह निमाले तुझे पण, अनंत रूपे अनंत वेसे देखिल्या म्या त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवीवर उखून बांधली कैसी, देखिला देखिला माये देवांचा देव, विठ्ठला संध्या निमाले तुझे पण, पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, सर्व मंगलम मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, धन्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलवचनं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाली बोला मुखी नाम मस्तक हे पाया, Hey!
या दुर्लभ तुम्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरे धरी देखिला देखिला माये देवांचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे पण प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरता घेतलेला अभंग कैवल्याचा पुतळा साधकांचे मायबाप ज्ञानियांची शिरोमणी योग्यांची माऊली अनाथांची माय संत ज्ञानेश्वर महाराज यांचा उपाळी प्रकरणातील उत्तम आणि महत्वाचा अभंग विठ्ठल विठ्ठल। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार फार महत्वाचा आहे। आपल्या या श्री क्षेत्र रांजणोली गावामध्ये भगवान रामेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये अंबे मातेचा हा नवरात्र उत्सव संपन्न होत आहे। या उत्सवाला आज 35 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणजे 34 वर्षामध्ये आपण पूर्ण करून 35व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत। 35 वर्ष आज अंबे मातेच्या व्रताला झाली। विचार करा बाबांनो, फार महत्वाचा विषय आहे। 35 वर्षांनी या उत्सवामध्ये घेतलं ना त्यांचा उद्धार झालेला असेल। कीर्तनाला आल्यानंतर जो माणूस आपल्या जीवनामध्ये एखादा शब्द घेऊन गेला ना, चांगला वाईट नाही सांगत, एखादा चांगला शब्द घेऊन गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाहीये। खरं म्हणजे या उत्सवाला थोर महात्म्यांचा आशीर्वाद आहे, थोर महात्म्यांची प्रेरणा आहे। वैकुंठवासी हरिभक्त परायण वासुदेव महाराज बाबांचे सुपुत्र, तसेच हरिभक्त परायण जनार्दन महाराज पाटील इताडे जनार्दन महाराज म्हात्रे खरं म्हणजे गावचेच आहेत, फार भाग्यवान आहेत। याच माणसाने या नवरात्र उत्सवाची स्थापना केलेली आहे आणि त्यांच्या प्रेरणेने आपल्या सर्वांची विभूती हरिभक्तपरायण महंत चिंतामणी महाराज यांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे। भोलेश्वर मंदिराच्या या प्रांगणामध्ये म्हणजे रामेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। हरिभक्तपरायण बाळब्रह्मचारी मच्छिंद्र महाराज, हरिभक्तपरायण बाळब्रह्मचारी कैलास महाराज, वैकुंठवासी हरिभक्तपरायण महंत महानंद बाबा यांचे आशीर्वाद सुद्धा या कार्यक्रमाला फार महत्वाचे आहे। कारण संत महात्म्यांचा जोपर्यंत आशीर्वाद आपल्यावर कृपा होत नाहीये तोपर्यंत सोहळा आपला सुखरूप होत नाही। महात्म्यांची कृपा फार महत्वाची आहे, महात्म्यांचं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे आणि ते मार्गदर्शनाचा विचार जर आपण जीवनामध्ये केला तर हा नामसप्ताह पुढे गेल्याशिवाय राहत नाही। सर्वांचा आशीर्वाद घेऊन, सर्वांचं मार्गदर्शन घेऊन या नामसप्ताहाला सुरुवात झाली। जुने जाणकर मंडळीच्या वतीने हा सोहळा संपन्न झाला, पण त्याच्या पाठीमागे खंबीर उभ्या राहण्याचं काम हरिभक्तपरायण आमचे एकनाथ सेठ भगत, आमचे हरिभक्तपरायण भास्करराव पाटील हे सांगणं गरजेचं आहे। सर्व कमिटी सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे आहे, ग्रामस्थ मंडळी सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे, पण संपूर्ण तालुक्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही उत्सव संपन्न झाल्यानंतर त्या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं काम या दोन विभूत्या करत असतात। कुठे नाहीये असं कुठं नाहीये बाबा, सोहळे तर सोडा, पण ज्ञानोबाचा सोहळा असू दे, निवृत्तीदादांचा सोहळा असू दे, तुकाराम महाराजांचा सोहळा असू दे, प्रत्येक सोहळ्यामध्ये
अन्नदानाचा विचार करणारी ही विभूती आज समोर आपल्या बसलेली. फार मोठं काम आहे. आपल्याला गावच्या माणसाची किंमत कळत नाहीये, पण ती किंमत बाहेरच्या माणसांना कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही बोलतोय. ज्या ज्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर तिथे 2100 रुपये, 3000 रुपये, 1100 रुपये ही पावती दिल्याशिवाय ते परत घरी कधी येत नाही. हे सगळं आम्ही पाहतोय म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणून अशा ह्या विभूत्या आपल्या गावाला प्राप्त झालेल्या आहेत आणि सर्व लोकांना घेऊन तो हा सोहळा संपन्न करत आहे. खरं म्हणजे त्यांच्या पाठीमागे आमचे हरिभक्त परायण परमस्नेही आदरणीय प्रेममूर्ती माझी बाळाराम महाराज उभे आहेत. आमचे रमेश भोईर सुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत. सदानंद दादा ज्या वेळेस होते त्यावेळेस दादा खंबीरपणाने हरिपाठाला उपस्थित असायचे. 35 वर्ष या सोहळ्याला झाली बाबांनो. मला एवढंच म्हणायचंय, हा सोहळा कशा करता याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. ज्या ज्या गावामध्ये हे सोहळे होतात ते कोणा करता होतात, कशा करता होतात याचा विचार ग्रामस्थांनी करणं फार महत्वाचं आहे. जिथे भगवंताचा सोहळा आहे, जिथे आदिमायेचा सोहळा आहे, तो गाव सुखी झाल्याशिवाय राहत नाही बाबांनो. तो गाव श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. पण सर्व गावातील लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं फार महत्वाचं आहे. सेवा करणं फार महत्वाचं आहे. आज 35 वर्ष या सोहळ्याला झाली आणि आनंदाने हा सोहळा होतोय. सोहळ्यामध्ये प्रत्येक आपण प्रसाद पाहतोय. प्रत्येक दिवशी प्रत्येक माणसाला असं वाटते का मला वारकऱ्यांना चांगला प्रसाद दिला पाहिजे. या दृष्टीने प्रसाद सुद्धा चांगला असतो. काही कमी नाही येते, फक्त कमी आपण आहोत. कोण? श्रवण करती. आपण 8 दिवस 9 दिवस अंबे मातेचा उत्सव चालू आहे. नवविधा भक्तीचा विचार आपल्या जीवनामध्ये येणार आहे. या नवविधा भक्तीचा विचार आपल्या जीवनामध्ये यावा याच्या करता प्रत्येक दिवशी या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित राहिलो पाहिजे. आनंद आहे बाबांनो, फार मोठा आनंद आहे. जीवनामध्ये आनंद मिळवण्याचं साधन म्हणजे हे नामसप्त आहे, भगवंताची भक्ती. बस याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. घरात साधना होत नाहीये. या सोहळ्यामध्ये नुसतं विठ्ठल जरी म्हटलं तरी तुम्ही बाबांनो हरिरूप झाल्याशिवाय राहणार नाही. 2 तासामध्ये हाताने टाळी वाजवली आणि मुखाने विठ्ठल म्हटल्यानंतर घरी आनंदाने तुम्ही झोप घ्या. हे मन शांत झाल्याशिवाय राहत नाही बाबांनो. नाम घेता मन निवे जीवे अमृताची स्रवे होता ती बरवे ऐशे शकुन लाभाचे. सर्वकाल नामचिंतन मानसी समाधान मनाशी समाधी. या मनाला समाधी लागण्याचं काम हे भगवंताचं नाम, भगवंताची भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्व परिसरातील सर्व वारकरी मंडळी उपस्थित आहेत या कार्यक्रमाकरता. सर्व माझी टाळकरी मंडळी उपस्थित आहे. आमचे हरिभक्त परायण गायनाचार्य खरं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गुणगान गातात असे आमचे दशरथ महाराज केणी आहेत. आणि ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, काय ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमतोय असे आमचे पकवाज वादक हरिभक्त परायण तेजस पाटील उपस्थित आहेत. ही सर्व पोरं आमच्या हृदयामध्ये आहेत. बाबांनो, आपली पोरं फार महत्वाची. आपली पोरं पुढे जाणं फार महत्वाचं आहे. हे आपण आपल्या जीवनामध्ये ठेवावं. म्हणून आपला सोहळा असल्यानंतर त्या सोहळ्यामध्ये आपलाच माणूस असावा. जर आपण आपल्या माणसाचा विचार केला नाही तर सोहळा बिघडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल चरणावर नतमस्तक होतोय. पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होतोय. संत महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक होतोय आणि माझ्या सेवेला सुरुवात करतोय. विठ्ठल विठ्ठल. भरिला
तिचा आशीर्वाद घेऊन आपण या कीर्तनाला सुरुवात करतोय. खरं म्हणजे आज या अभंगामधून ज्ञानेश्वर महाराज आपल्या जीवनाचा अनुभव सांगत आहे. ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज या अभंगामधून आपल्या जीवनातला एक अनुभव सांगत आहेत. विचार केला तर अनुभव ही परमार्थाची फलश्रुती आहे. हा चिंतन ऐका हो व्यवस्थित. अनुभव ही परमार्थाची फलश्रुती आहे. आपल्या परमार्थामध्ये, आपल्या भक्तीमध्ये, आपल्या साधनेमध्ये दिनेश महाराज जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपली भक्ती फलद्रूप होत नाही. आपली भक्ती फलद्रूप होत दगड पडत होता अंगावर भास्करच्या, पण वाचवलं कोणी? विचार करा बाबांनो, भगवंताची भक्ती जर निष्काम केल्यानंतर त्या निष्काम भक्तीचा फळ भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. त्या दिवसापासून आमचा भास्कर भगवंताला समर्पण झाला. विठ्ठल विठ्ठल भक्ती केल्यानंतरच्या भक्तीचा अनुभव हे फार महत्वाचा आहे. अनुभव ही परमार्थाची फलश्रुती आहे. संत जगापुढे येत असताना अनुभवाने येत असतात आणि बोलत असतात. संत हे जगापुढे येत असताना अनुभवाने येतात आणि बोलत असतात. म्हणून महाराज म्हणतात अनुभवाले ह्या जगा दे तसे वा तुका म्हणेचा खुणी सांगे माझा अनुभव आहे. आम्ही चाकून सांगतोय, आम्ही अनुभवाने सांगतोय. पहा, अनुभव फार महत्वाचा. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनुभव येतोय, आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनुभव येतोय, पण आपला अनुभव आपण जगापुढे मांडत नाही, सांगत नाही. याला कारण काय? आपला अनुभव दुःख रूप आहे. आपला अनुभव कसा आहे? दुःख रूप आहे, म्हणून जगापुढे सांगत नाही बाबा. आणि संत हे आपला अनुभव जगापुढे मोकळ्यापणाने सांगतात, विषद करून सांगतात. महाराजांचं म्हणणं आहे, महाराजांचं प्रमाण आहे, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, या रे चढपडू नका तुम्ही. साधू संत हे आपल्या जीवनातला अनुभव मोकळ्यापणाने, मोकळ्या मनाने सांगतात. सेवितो हरस वाटितो
म्हणजे संत आपल्या उद्धाराकरता हा प्रसाद सर्वांना देत असतात. संतांच्या मुखात प्रसाद फार महत्वाचा आहे बाबा. एखादा महात्मा आपल्याशी बोलत असला ना का त्या महात्म्याच्या शब्दाकडे आपण लक्ष ठेवत नाही का? महात्मा आला म्हणून आपण भारावून जातोय. मधुकर बाबा चंदनपुरीकर काशीनाथ बाबांच्या भेटीला आले, तिथून गुंदवलीला आले. गुंदवलीवरून बाबांनी मला विचार सांगितलं, बाबा कबीर आपल्याला कामत घरला जायचंय रामदास पाटलांकडे. काय सांगितलं? कामत घरला जायचंय रामदास पाटलांकडे. बाबांना घेऊन मी कामत घरला गेलो. सर्व काही झालं, चहा पाणी झालं, सत्कार सगळं आधार सत्कार झाला, सगळं झालं आणि निघायच्या तयारी. बाबांना थोडी घाई होती आणि निघायच्या तयारी. बाबा म्हणतात, कबीर जरा थांब. अरे आणि इथे अन्न खाल्लंय. काय म्हटलंय महाराज? कबीर थोडं थांब, इथे अन्न खाल्लंय, 5 मिनिटं तरी यांना प्रसाद दे. 5 मिनिटं यांना काहीतरी सांगावं असं नाही. म्हणून बाबांनी 5 मिनिटं तिथे प्रवचन केलं आणि 5 मिनिटा प्रवचनामध्ये रामदास पाटीलच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. मला एवढंच म्हणायचं आहे, महात्मा कधी आपल्याला आपल्या उद्धाराचा प्रसाद देईल हे सांगता येत नाहीये. म्हणून आपल्या घरामध्ये एखादा वारकरी जरी आला तरी त्याच्या शब्दाकडे लक्ष ठेवणं फार. आता सोडू, आता विचारच गेले. जुन्या महात्म्यांचे विचार फार महत्वाचे होते बाबांनी. सावराम बाबांना नुसतं पाहिलं तरी आम्हाला आनंद व्हायचा. काशीनाथ बाबांना पाहिलं तरी आम्हाला आनंद व्हायचा. सोनी दादांना पाहिलं तरी आम्हाला आनंद व्हायचा. शांताराम भाऊंना पाहिलं तरी आम्हाला आनंद व्हायचा. विष्णुभाऊ पवारांना पाहिलं तरी आम्हाला आनंद व्हायचा. ही सर्व मंडळी, दत्तोबा शिंदे, वारकरी संप्रदायाची दिग्गज मंडळी, यांचं शब्दाची आम्ही वाट पाहतो. कधी शब्द बाहेर पडतोय आणि आम्ही झेलतोय. म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे अनुभव फार महत्वाचा आहे. महाराज म्हणतात मग अनुभव 2 प्रकारचं सांगितलं. विठ्ठल विठ्ठल अनुभव आणि एक प्रमारूप अनुभव. सामान्य माणसांचा अनुभव हे भ्रमरूप आहे आणि साधू संतांचा अनुभव हे प्रमारूप आहे. सामान्य म्हणजे व्यवहार करणारी मंडळी आणि व्यवहाराशिवाय दुसरं काही चालतच नाही. प्रत्येक ठिकाणी व्यवहार चालू आहे. का व्यवहार होतोय? आपल्या जीवनामध्ये भ्रम आहे. संसार चालला पाहिजे. दादा आपल्या जीवनामध्ये भ्रम आहे. संसार चालला पाहिजे. आपण प्रत्येक माणूस भ्रमामध्ये आहे. पहाणा विचार करा बाबांनी. उत्तम सोहळा चालू आहे तरी सुद्धा घर सुटतो का एवढं मला सांगा. कारण आपण आपल्या जीवनामध्ये मी आणि माझं हा विचार करायला लागलो. हे भ्रम आहे ना आपल्या जीवनात. मुक्त होण्याकरता आलो पण बरोबर काय घेऊन आलो? मी आणि माझं. मुक्त होता परिवारे झाला बद्ध घेऊन छंद माझे माझे. संसार हा भ्रम आहे आणि त्या भ्रमामध्येच आपण सर्व मंडळी गुंतलेलो आहोत. म्हणून सामान्य माणसांचा जो अनुभव आहे जगापुढे मांडताना त्यांच्या जीवनामध्ये भ्रमाशिवाय दुसरं काही नाही आहे. विठ्ठल संतांच्या बद्दल सांगायचं झालं तर संतांचा अनुभव हे प्रमारूप आहे म्हणजे आनंद रूप आहे. संतांचा अनुभव प्रमारूप म्हणजेच आनंद. आनंदाशिवाय ते बोलत नाहीये.
म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आनंदू रे आजी आनंदू आनंदू रे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू रे. नामदेव महाराज म्हणतात अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. नागबाबा म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. तुकोबाराय म्हणतात सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर आनंदाची डोई आनंद आनंदाची डोई ज्ञानोबरायांचा संकल्प आहे नाही का. जन्माला आल्यानंतर एकदा तरी यावं ना हो. काय तो भगवंत एकदा तरी स्वप्नात तरी यावं ना. याच्या करता महाराजांचा संकल्प आहे. या आनंदाकरता महाराजांचा आनंदी भरे
संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. म्हणून साध्य आणि साधन या दोन गोष्टी फार महत्वाच्या. जीवनामध्ये साध्य आणि साधन या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. भास्करराव जोपर्यंत साधना करत नाहीये तोपर्यंत साध्याला प्राप्त होत नाही. साधना केल्याशिवाय देव मिळत नाही दादा. ज्ञानवंत हेच प्रयत्न आहे. साधनेशिवाय देव नाही बाबांनो. साध्य आणि साधन या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. काही ना साध्य करतो तर साधना करत नाहीये, काही ना साधना करतो तर साध्य करत नाहीये, काही ना साध्यही करतो आणि साधनही करतो. काही अहोरात्र साधना करतात पण काय मिळवावं हे समजत नाही. वारीत आम्ही चालतोय, भजन करतोय, पण कशा करता करतोय हे आमच्या मनात नाही. फार महत्वाचं सांगायचं म्हणजे साध्य आणि साधन हे फार महत्वाचं. साध्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर साधना केली पाहिजे. आणि साधना म्हणजे क्षणाची नाही बाबा. अहोरात्र त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आपण राहिलं पाहिजे. काल सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या चिंतने सरे धन्य धन्य तो काळ सकळ मंगळ मंगळाची. चिंतन फार महत्वाचे, साधना फार महत्वाचं, नामस्मरण फार महत्वाचं आहे. हेचे परमार्थ साधना, हेचे परमार्थ हेची परमार्थ साधन हृदयी मुखी नाम हृदयी ध्यान हेच असावं आपल्या जीवनामध्ये. म्हणून महाराज म्हणतात साध्य आणि साधन या दोन्ही जीवनामध्ये आपल्या असाव्या. कारण महाराज म्हणतात हे कशा करता त्या परमात्म्या करता. म्हणून महाराजांचं प्रमाणे विठ्ठल आमोचे
अगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसार. महाराज म्हणतात विठ्ठल आमचं जीवन आहे बस. पण अनुभवाचा विचार फार महत्वाचा आहे मिळवण्याकरता. पण सामान्य माणूस अनुभव हे बाहेर शोधत असतात आणि साधू संत हे आपल्या जीवनातला अनुभव आतमध्ये शोधत असतात. सामान्य माणसं हे अनुभव बाहेर शोधत असतात आणि साधू संत हे आपल्या जीवनातला अनुभव आतमध्ये शोधत असतात. बाहेर शोधावा का आतमध्ये शोधावा? विचार करा बाबांनो. आपण बाहेर शोधत बसलोय. पंढरपूर, बद्रीनाथ, केदारनाथ. आता नेपाळला जावं लागलं आम्ही. 5 मिनिटाचा फरक. प्रलय झाला, बॉर्डरवर आलो. दशरथ महाराज आणि धरण फुटलं. इतके भाग्यवान आम्ही, इतके भाग्यवान. 200 लोक गेली, 200 लोक. मग सांगायचं तात्पर्य म्हणजे बाबांनो, अनुभव या आतमध्ये शोधलं पाहिजे. निसर्गात जे गोड आहे ना, गोड ते आपल्याला आवडत नाही आहे आणि कडू आहे ते आवडल्याशिवाय राहत नाही. परमार्थ हा गोड आहे. परमार्थ, परमात्मा हा गोड आहे, पण तो जीवाला आवडत नाही आहे. पण संसार हा कडू आहे, तो आवडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. हा ज्यांचा अनुभव आहे, हा विचार करा बाबांनो, हा ज्यांचा अनुभव आहे तो ज्ञानामध्ये ते सर्वश्रेष्ठ आहे, योगांमध्ये अधिकारी आहे आणि भक्तीमध्ये महावैष्णव आहे. असे ज्ञानेश्वर महाराज यांचा अनुभव. योगिया अजून आलो नाही. असा त्यांचा अनुभव आहे, असा ज्यांचा अनुभव आहे ते ज्ञानेश्वर महाराज. पण कुठल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये चिंता आल्याशिवाय राहत नाही. मिळवण्यासाठी जवळ आलोय, पंढरपूर ठिकाणी आपण पोहोचतोय, पण पाठीमागून फोन येतोय असं झालं. बरोबर आहे. कुठल्या कारणाची चिंता आहे. कोणाला खायची चिंता, कोणाला धनाची चिंता, कोणाला मनाची चिंता, कोणाला पोराची चिंता. खरं सांगू का, ही सगळी चिंता घालवण्याचं साधन म्हणजे भगवंताचं नाम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. किंवा हरी आले आता मग कैशी. चिंता घालवण्याचं साधन भगवंताचं नाम आहे. पण विचार करत नाही ना आपण, विचार करत नाही आहे आपण. संपूर्ण मंडळी मायेमध्ये गुरफटली. ज्यांच्या करता आपण अखंड जीवन काबाड कष्ट करतोय, अन्न वस्त्र निवाऱ्याचं काम करतोय, संपूर्ण जीवन खर्च करतोय, पण ते आपला विचार करतात. विचार करा ना बाबा. एखादी वेळ, एखादं संकट आलं तर त्या संकटाला सामोरे येत महाराजांचं प्रमाणे कालाची आवडी पडेल बाजे भात सोडविना तेव्हा माय बाप. नवीन महाराज म्हणतात, माता पिता बंधू बहिणी
वयनी कोणी न पावती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची म्हणून एकदा मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी कोण आपल्यासाठी विचार करा भावांनो ज्या विषयांचा विचार करतोय आपण शब्द रस रूप रस गंध हे सुद्धा दुःख रूप आहे या विषयाच्या नांदे आपण लागतोय पण हे सुद्धा दुःख रूप आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विषय तरी कैसे रोहिणीचे जल जैसे का स्वप्नीचे आभासी भद्र जाती या विषयाचा विचार आपण करत बसलो एक एक विषय जरी आपण विषयाचा विचार केला ना तरी सुद्धा आपण लयाला जाणार नाही इतकं दुःख मोल आहे बाबांनो म्हणून महाराज म्हणतात या विषयाच्या बाहेर पडायचं असेल तर सुखप्रधान असा परमात्मा त्या परमात्म्याला आपलंच करा आपला तोही देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे तो कसा आहे सुख रूप आहे सा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारे का महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर म्हणे कर हरी सोनार सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंग असा हा सुरूप परमात्मा या परमात्म्याची भेट होण्याकरता ज्ञानोबारायांचे प्रयत्न आहेत विचार करा बाबा ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानीयांचे राजे होते विचार करा बाबा प्रमाण देऊच नका आता आपली वेळ झाली ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानीयांचे राजे होते योग्यांची माऊली होती अनाथांची माय होती साधकांचे मायबाप होते ज्ञानीयांची शिरोमणी होती ज्ञान संपन्न होते विचार करा हे सर्व गुण ज्ञानोबांच्या जीवनामध्ये असताना सुद्धा परमात्म्याची भेट झाली योगी होते ज्ञानेश्वर महाराज पण ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की योग साधना करायला गेलो तर आपल्याला हा परमात्मा भेटणार नाहीये कारण हे अवघड आहे सगळं योग याग विधी येणे न हे शिकली वायाची उपाधी किंवा योगाची या वाटा हे सगळं कठीण आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जे काय विचार होते ते बदलले आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला परमात्मा मिळवायचा असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये साधना केली पाहिजे साधना म्हणजे नमस्कार आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी खांद्यावर पताका घेतलेली आहे आणि पताका घेऊन संकल्प केला माझ्या जीवीची पांडुरंगी मनरंग दे गोविंदाचे गुण ज्ञानेश्वर महाराजांनी संकल्प केला बस आता साधना करायची आता नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करत करत ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरच्या वाटेला जाते खांद्यावर पताका घेतलेली आहे वारकऱ्यांच्या खांद्यावर पताका असावी पताका घेतलेली आहे आणि विठ्ठल नामाचं भजन करत करत पंढरपुराकडे निघाले
एक एक क्षणाचा वाट पाहत आहेत ज्ञानेश्वर महाराज. एक एक क्षण मोजत आहेत, माझा परमात्मा मला कधी भेटेल. विचार करा. पंढरपूरची वाटचाल करत असताना आपल्या समोर काय असावा? काय असावा? कांद्याची भजी. विचार करा ना बाबा, काय काय असतो या विषयामध्ये. देव भेटेल का आपल्याला? भेटेल का एवढं मला सांगा. पण ज्ञानेश्वर महाराज एक एक क्षण मोजत होते. डोळ्यासमोर फक्त परमात्मा होता, परमात्म्याच्या पलीकडे काही नव्हते बाबा. काही देखेन माझा मायबा, घटिका बोटे दिवस धरोनिया माप. अशी अवस्था ज्ञानेश्वर महाराजांची. खरंच सांगतोय, सगळे आपण वाऱ्या करतो. कोणी आनंदीची करतोय, कोणी त्र्यंबकची करतोय, कोणी पंढरपूरची. जिंदा टीका हा विषय जातोय म्हणून बोलतोय का? देव घेऊनच चालायचं. माऊलीच्या वारीला जाताना माऊलीला घेऊन चला. तुकोबरायच्या वारीला जाताना तुकोबरायला घेऊन चला. पंढरपूरच्या वारीला जाताना देव घेऊन चला. इतर विचार घेऊन चालू. तुम्ही जर हे देव माऊली तुकोबाराय नाथ बाबा बरोबर घेऊन चालले ना, तर आनंदाशिवाय दुसरे काय. हा मनच बनाय बस. माझी माऊली, माझा तुकोबार आहे, माझा ज्ञानेश्वर महाराज आहे. मी माझ्या पांडुरंगाला भेटण्याकरता चाललो नाही. निष्काम भक्ती जर झाली ना, तर कोणाची माय लागली आपल्याला बोलायची. विचार करा बाबांनो. निष्काम भक्ती, हातामध्ये टाळ. आपण टाळ घ्यायला सुद्धा आपल्याला लाज वाटतोय. दिंडीतले टाळ रिक्षात पडतात, ते आम्हाला वजन होतात. वजन श्रुती श्रुती लागोनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. विचार करा. टाळ म्हणजे श्रुती आहे. घेतलं पाहिजे, वाजवलं पाहिजे. काकड्यात आपण नाचलो पाहिजे. देव देव येतोय असं नाहीये. असा नाही भेटत बाबांनो. जे जे नेम आहेत त्या नेमाचा विचार आपल्या सोहळ्यामध्ये झालं पाहिजे. नेम जर सोहळ्यामध्ये चालत असेल तर नक्कीच लवकर भेटल्याशिवाय राहत नाही. एक एक क्षण म्हणतात माऊली. मोजत मोजत माझा भगवंत कधी भेटेल. आळंदी 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 पुन्हा पुन्हा सासवड सासवड जेजुरी असं एक एक ठिकाणाची वाट पाहत पाहत पंढरपुरामध्ये पोहोचले. आणि पंढरपुरामध्ये पोहोचल्यानंतर कुठे गेले? बाथरूम मध्ये. कशासाठी? आंघोळीसाठी. थोडी थोडी आठवण केली पाहिजे हो आपण कुठे आंघोळ करतोय, काय करतोय याचा सुद्धा विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज पंढरपुरामध्ये पोहोचलेले. चंद्रभागेमध्ये स्नानाला गेलेले. चंद्रभागेला नमस्कार केलेले. क्षमा याचना केलेली आहे. अंगावर चंद्रभागेचं पाणी घेतलेलं आहे. धाड दिशी उडी टाकली. चंद्रभागेमध्ये उडी टाकताना धाड दिशी उडी टाकायची. स्नान करताना पहिले चंद्रभागेला नमस्कार करायचे, समायाचना करायचे, तिला अंगावर घ्यायचे आणि मग तिला सांगायचे तुझ्यामध्ये मी प्रवेश करतोय, मला सांभाळ. तर धाड दिशी उडी टाकली तर लात मारल्यासारखं होतोय. आमचे रघुनाथ बाबा रानलकर आम्हाला सांगायचे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी स्नान केलेल्या पुंडलिकाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मग निघाले देवाकडे. विठ्ठल विठ्ठल महाद्वारामध्ये गेलेल्या गरुड खांबाला मिठी मारलेली आहे. आणि गरुड खांबाला मिठी मारून ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या जवळ गेलेले.
भगवंताच्या जवळ हात जोडून उभे राहिलेले, भगवंताला पायाच्या नखापासून तर केसापर्यंत डोक्यापर्यंत नखशिखंत असं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला पाहिलेले. आणि पाहता पाहता दोघांची दृष्टी एक झालेली आहे. आणि एक झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना भास झालेले आहे की भगवंत माझ्याशी हसलेले. ज्ञानेश्वर महाराजांशी भगवंत स्वतः हसलेले. आणि हसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना फार मोठा आनंद झालेला आहे. आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज बाहेर आलेले. आणि बाहेर आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज त्या बुद्धिरूपी मैत्रिणीला सांगतात, त्या बुद्धिरूपी मैत्रिणीला सांगतात की जो योग्यांना दुर्लभ आहे, जो जप्यांना दुर्लभ आहे, जो तप्यांना दुर्लभ आहे, जो मनाला आवरत नाहीये, अशा परमात्म्याची मला भेट झाली. अभंगाची योगिया दुर्लभ तो योगिया सजनी माय बाबा. योगिया दुर्लभ तो मिला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी, पाहता पाहता मना न पुरे धरी. यो जोग्यांना दुर्लभ आहे, यो जप्यांना दुर्लभ आहे, यो तप्यांना दुर्लभ आहे, तो परमात्मा मला प्राप्त झाला. कशाने प्राप्त झाला? साधनेने प्राप्त झाला.
विचार केला तर कृतयुगामध्ये देव भगवंताच्या ध्यानाने प्राप्त होत होता. थोडा विचार. कृतयुगामध्ये देव भगवंताच्या ध्यानाने प्राप्त होत होता. हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला आणि प्रल्हाद जन्माला आल्यानंतर नारायणाचं नामस्मरण करू लागला, नारायणाचं ध्यान करू लागला. परंतु त्या हिरण्यकश्यपूला प्रल्हादाची भक्ती आवडत नव्हती. तो म्हणायचा देव मीच आहे, इथे देव काही नाही. पण प्रल्हादाने नारायणाचं ध्यान करायचं सोडलं नाही. अनेक मारण्याचे प्रकार केले, 11 प्रयोग, ते सांगायला जात नाही. पण एकही प्रयोग सफल झाला नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु न होय, एक रघुराज कृपा करे तो बाल न बाका होय. परमात्म्याचं ध्यान चालू झालं, ऐकत नाही प्रल्हाद. मारण्याचे प्रकार केले. शेवटी षडमार्ग नावाचा मास्तर ठेवला शिकवण्याकरता. बरेच दिवस शिक्षण झालं. बापाला वाटलं काय शिकलं ते पाहू. प्रल्हादाला बोलवलं, षडमार्गला बोलवलं आणि विचारलं, अरे बाबा बरेच दिवस प्रल्हाद तुझ्याकडे शिक्षण घेतोय, काय शिकलं ते प्रल्हादाला विचार. आणि प्रल्हादाला सांगितलं, अरे प्रल्हादा, तुला मी जे शिकवलंय ना ते बापा समोर बोलून दाखव. प्रल्हाद समोर उभा राहिला हात जोडून आणि त्याच अक्षराला प्रल्हादाने नवविधा भक्तीचा विचार सांगितला. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सांख्यत्म आत्मनिवेदन. नवविधा भक्तीचा विचार सांगितल्यानंतर त्या हिरण्यकश्यपूची आग तळपायाच्या मस्तकाला गेली. अरे प्रल्हादा, अरे तुझा देव कुठे नाहीये मला सांग. प्रल्हाद म्हणजे माझा देव कुठे नाहीये. विठ्ठल जलस्थळी रेता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. प्रत्येक ठिकाणी माझा देव आहे. या खांबामध्ये तुझा देव आहे का? हो हो, त्या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे. तो हिरण्यकश्यप पुढे झाला आणि त्या खांबावर लात मारली. खांबावरील लात मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगट झाला. लगेच त्या हिरण्यकश्यपूला उचललं भगवंताने आणि आपल्या उंबरठ्यावर फाडलं. म्हणून उंबरठ्याची पूजा करायची सकाळी संध्याकाळी. सांगायचं तात्पर्य म्हणजे कृतयुगामध्ये प्रल्हादाने ध्यान करता करता भगवंताला मिळवलं. त्रेतायुगामध्ये यज्ञ फार महत्वाचा. यज्ञाने देव भेटत होते. यज्ञ फक्त करायचं, यज्ञाच्या पलीकडे काही नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे शबरी माता ही राजाची मुलगी होती. पण राजाची मुलगी असताना राजाने लग्न करायला घेतलं आणि बोकड आणले. बोकड मान्य नाहीये. शबरी माता निघून गेली, जास्त सांगितले. एका झाडावर बसली मातंग ऋषीच्या बाजूला. ज्या वेळेस मातंग ऋषी बाहेर जातील त्या वेळेस खाली उतरायची आणि मातंग ऋषीची सेवा करायची. समजत नाही या कोण येतोय कोण जातोय मातंग ऋषीला. पण एक दिवशी शबरी माता स्वतः मातंग ऋषींना शरण गेली आणि शरण जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर मातंग ऋषीने शबरी मातेला जवळ ठेवलं. अखंड सेवा चालू झाली. जाता जाता मातंग ऋषी म्हणाले, आता मी जाणार आहे, आता मी इथे राहणार नाहीये, पण जाता जाता तुला एक सांगतोय, याच पंपा सरोवरावर माझी सेवा केली म्हणून तुला राम प्रभू भेटण्याकरता येईल. विठ्ठल विठ्ठल. आणि बरोबर कुमार अवस्थेमध्ये आशीर्वाद देताना शबरी माता रोज प्रभूची वाट पाहत होती, सदा समर्पण करत होती, फुलांचं पांघरून घालत होती. रोज जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी
शबरी के कुटे का पावन होता. वाट पाहत बसली शबरी. एक दिवस नाही, वयाच्या 22व्या 23व्या वर्षी आशीर्वाद होता. शबरी मातेच्या हातामध्ये काठी आली शबरी मातेच्या हातामध्ये. पण शबरी मातेने नेम सोडला नाहीये. नेमानेच देव भेटतोय. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवली. नेम सोडला नाहीये. असं रोजचं नेम चालू असताना एक दिवशी शबरी मातेचं भाग्य उदय आलं. रामप्रभू स्वतः, सीतामाई, लक्ष्मण दादा एक दिवशी तिथे शबरी मातेच्या भेटी करता आले. शबरी माता आपलं सेवा चालू आहे. देव समोर उभे आहेत. शबरी मातेचं लक्ष नाही. भगवंताने स्वतः शबरी मातेला उठवलं आणि उठवल्यानंतर पाहतो तर देव स्वतः. आपण कोण, काय माहित होते देव कुठे आहेत ना कसे आहेत काय. आणि त्याच वेळेस भगवंताने सांगितलं, अगं शबरी, ज्याची तू वाट पाहतोय ना, तो मी तुला भेटण्याकरता आलोय. किती आनंद झाला असेल. विचार करा बाबांनो, शबरी मातेने भगवंताला हाताला धरलेलं आहे. त्या पर्णकुटीच्या दारासमोर उभं केलं. आतमध्ये गेली, पंचआरती घेऊन आली. शबरी मातेने देवाला पंचआरती केलेले, पाय धुतलेले आणि लगेच आतमध्ये बसवले. रोज उष्टी बोरं काढत होती. ती उष्टी बोरं आणली आणि भगवंताच्या समोर ठेवली. आणि मग समोर ठेवल्यानंतर भगवंताने एक बोर उचलला आणि तो खाल्ला. आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा पाहतोय का, उचल बोर आणि खा. लक्ष्मणाने शबरी मातेचे दात पाहिले आणि तो बोर फेकून दिलं बाहेर फेकून दिलं. पण तोच बोर ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, त्याच वेळेस तो द्रोणागरी म्हणून उपयोगाला आला. विठ्ठल विठ्ठल. प्रेमाचा भुकेलेला आहे, भक्तीचा भुकेलेला आहे, श्रद्धेचा भुकेलेला आहे, विश्वासाचा भुकेलेला आहे. फार महत्वाचं आहे. म्हणून तर महाराज म्हणतात, रे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. शबरी मातेला सुद्धा भेटला. द्वापार युगामध्ये द्रौपदी मातेची लज्जा राखली, पांडवांचं रक्षण केलं. द्वारकेचा राणा पांडवा घरी. विचार करा, प्रत्येक युगामध्ये प्रत्येक साधनेमुळे देव भेटला. पण सोप्यातली सोपी साधना म्हणजे भगवंताचं नाम. कलियुगी माझे करावे कीर्तन, तेरे नारायण देईल भेटी. नामस्मरण केल्यानंतर देव भेटतो. देव कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप. देव भेटतोय. नामस्मरण करा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचा निकल प्रबंध. माझी आत्मचर्चा विषय उदंड गाती. किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा पांजाळ वैकुंठीचा. नामस्मरण केल्यानंतर देव येतोय घरी. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राही. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, वाट त्याची पाहे रघुनंदन. देव भजन केलं तर येतोय. आपल्या घरात टाळ वाजला तर देव येतोय. म्हणून टाळ वाजवायचंय. वारकरी संप्रदायाची त्रिकाळ संध्या म्हणजे हरिपाठ रोज करायचा आहे. संप्रदायाची त्रिकाळ संध्या म्हणजे हरिपाठ. अजून नामदेवाचं पसायदान आमच्या वारकऱ्यांना माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवंताचं भजन करायचंय. भजन केल्यानंतर देव आहे. परितया पाशी पांडवा मी हरपला गिवसाबाद. देते नाम घोष परवा करती माझा संत भार पंढरी. कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव बुहा. जैसी चर्षणाशी शोभा. साधना ज्ञानोबरायांनी केली. भजन करत करत पंढरपुरामध्ये गेले आणि भगवंताची भेट झाली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योगिया दुर्लभ देखील साजनी. पाहता पाहता मना. असा देव तो मनाला सुद्धा आवडत नाही. असा देव मी पाहिला अभंगाच्या दुसऱ्याच्या. देखिला देखिला माझ्या देवाचा. देखिला देखिला माझ्या देवाचा. Oh
देखिला देखिला माये देवांचा देव, फिटला संदेह निमाले तुझे. पण माझ्या मनामध्ये काहीतरी संशय होता, संदेह होता. ही फिट मी डोळ्याने पाहिला त्याला, तो देवांचा देव आहे असं तसं नाही. देख आपण रोज देव पाहतोय, गावच्या वेशीचा किती देव आपल्या गावात आहेत विचार करा. वाघोबा आहे, कालवरी आहे, कालभैरव, गावदेवी आहे, तर ते अनेक देव पाहतोय आपण. पण महाराज म्हणतात ते देव मी पाहिले नाही, मी देवांचा देव पाहिला. देवांचा देव म्हणजे तो कसा आहे? सत्य. तो कसा आहे? सत्य. तो कसा आहे? ज्ञान संपन्न आहे. सत्य ज्ञान संपन्न आहे, षडगुण संपन्न आहे. त्याला आकाशाचं पांघरूण आहे, तो रूपवान आहे. असं तसं नाही. म्हणून तर ज्ञानोबाच पुरावा देतात, सत्य ज्ञानानंत गगनाची पावन, नाही रूप गुण वर्णशाया. कसं आहे? सत्य ज्ञानी आहे, गुणी आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. असं तसं नाही. त्याला वेदाची मान्यता आहे. वेद अनंत बोलल्या, अर्थ ही तुकाची साधिना. विढोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घावे. विचार करा ना बाबांनो, हे भगवंताला अर्जुनाला रूप पाहण्याकरता किती वेळ घालवावा लागला. विचार करा बाबा, हा रूप पाहण्याकरता भगवंत अर्जुनाला किती वेळ घालवावा लागलं तेव्हा तो दिसला. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन. अर्जुनाला परिपक्व होण्याकरता आपण जसे विषादामध्ये फसलेले आहोत, मोहामध्ये फसलेले आहोत, तसा अर्जुन फसला. आणि फसल्यानंतर त्याला परिपक्व होण्याकरता सांख्य योगाचा विचार सांगितला, कर्मयोगाचा विचार सांगितला, कर्मसन्यास सांगितलं, योग सांगितलं, सर्व या मरणाचा विजयाचा विचार सांगितला, अक्षर योग सांगितलं. 9वा अध्याय आहे राजगुह्य योग. परिपक्व साधना करायला सांगितलं. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिरे व्यवसाय प्रायचित्ताचे, हे नामच नाही पापाचे ऐशी. जो मज अनन्य शरण, भगवंत सांगतो अर्जुनाला, त्याशी निवारी जन्म मरण, या लागी शरणंगता शरण मी. तू मने कमीची करी, माझी या भजनी प्रेम सर्वत्र नमस्कारी मज एका. हा सर्व ज्ञानाचा विचार भगवंताने अर्जुनाला सांगितला. आणि 10व्या अध्यायामध्ये 75 विभूत्या दिल्या. 10व्या अध्यायामध्ये 75 विभूत्या सांगितल्या. मी कशात कशात आहे ओळख करून दिली, घाबरू नये म्हणून. भगवंतानी अर्जुनाला ओळख करून दिली 10व्या अध्यायामध्ये. आणि मग अर्जुनाला सांगितलं, आता पहा मी कसा आहे. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं, आता मी कसा आहे ते पहा. आणि अक्राळ विक्राळ असा विश्वरूप भगवंताने अर्जुनाला दाखवला. तोच देवांचा देव विठ्ठल विठ्ठल. माझा पंडित राम सोय देवांचा देव. मी आता देवांचा देव पाहिला. देखिला देखिला माये देवांचा देव, भेटला संदेह निमाने. माझ्या मनामध्ये कुठलाही संदेह राहिला, कुठलाही संशय राहिला नाही. पण पाहताना अनंत रूपात अनंत वेशात मी त्याला पाहिला. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासे. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासे. अनंत वेशे देखील म्या त्यासे. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासे. अनंत रूपे
देखिला म्या त्यासी बाप रखुमा देवीवर गुण मानली कैसी. आता हाताने सर्वांनी टाळी वाजवायची. 2 तास बरोबर दिले दादांनी आपल्याला. पण कोणी टाळी वाजवत नाही का विठ्ठल म्हणत नाही. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं भजन करायचंय. विठोबा
अनंत वेशे देखला म्या त्यासी बाप रखमादेवीवर पूर्ण मांडणी कैशी. महाराज म्हणतात त्याला मी पाहायला बरोबर आहे, तो देवांचा देव आहे हे सुद्धा बरोबर आहे, पण त्याला अनंत रूपामध्ये मी पाहिलं. कधी कौशल्याच्या मांडीवर पाहिलं, काय कधी कौशल्याच्या मांडीवर पाहिलं, कधी त्याला मी गोकुळामध्ये पाहिलं, कधी पुंडलिकाच्या पाठीमागे त्याला मी पाहिलं. सुंदर ते ध्यान. महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान. विठ्ठल विठ्ठल कौशल्याच्या मांडीवरी सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊनी कौशल्य जननी गीता. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी खेळताते. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभाशे. असा त्याला मी पाहिलं बाबांनो. फार फार म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये मी त्याला पाहिलं. म्हणून मला म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी बाप रखमादेवरी गुण बांधिले कैसे. ज्ञानेश्वर सजनी पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला देखिला माये देवांचा देव भेटला संध्या निमाले तुझे पण. आज रामेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये आजचा हा नवरात्र उत्सव म्हणजे 5वा दिवस. तर म्हणजे 5व्या दिवसाची सेवा ही मला आणि हे माझं परम भाग्य समजतोय. सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. तुमचे वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर सत्संग मंडळ ठाणे परिसर चिदगन स्वामी सकाराम महाराज दिंडी सोहळ्याचे जे कार्य पार करतात ते प्रकाशजी पाटील. एक फार मोठं कार्य त्यांच्या हातून होत आहे. आपल्या या मंडळाचेच यांचं संपूर्ण हातभार मदत सर्व बाबतीत ते पुढे असतात असे हरिभक्त परायण एकनाथजी भगत, आमचे भास्करराव, आमचे दुंद्या बाबा समोर बसलेले भगवान आहे, भगवान वादक तेजेश पाटील, सर्व आपली मंडळी, टाळकरी मंडळी, बाळाराम वगैरे सर्व आमच्या संतोष पाटला आणि पासून सर्व मंडळी आज उपस्थित आहे. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पण जास्तीत जास्त धन्यवाद देईन ते म्हणजे महिला मंडळ. संपूर्ण प्रांगण आज या महिला मंडळाचं इथे उपस्थित आहे. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतोय. कार्य तुमच्या हातात आहे. या कार्याची पोचपावती म्हणजे तुम्ही आहात. प्रत्येक सेवेकरता आपण सर्वांनी इथं उपस्थित राहताच, पण आपल्याला आनंद कसा मिळेल अशी सेवा तुम्ही जीवनामध्ये करून घ्या. हा पर्वकाळ नवरात्र उत्सव म्हणजे आपल्या जीवनातला पर्वकाळ आहे. नवविधा भक्तीचा पर्वकाळ आहे आणि या पर्वकालामध्ये आपल्याला स्नान करायचं आहे. या स्नानामध्ये आपल्याला नहायचं आहे, पवित्र व्हायचं आहे. बस म्हणून आज सर्व मंडळी जी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, आमचे दोन्ही राम आणि श्याम दादा कंपनी, भगवान भाऊ वासुदेव, सर्व मंडळी यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. स्पीकर सिस्टीम उत्तम अशी आपण दिली, तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देतोय. अशीच म्हणजे त्याला सांगायला सुद्धा लागलं नाही. खरं म्हणजे मी सांगतो तुम्हाला, आम्हाला कधी स्पीकरचा हा विषय आम्ही समोर मांडत नाहीये. काही कीर्तनकाराचा जर स्पीकर व्यवस्थित नसला तर त्यांचा कीर्तनच फुकट जातं. तर युको कमी करा ना, हे कमी करा ना, हे वाजवा ना, ते वाजवा ना, असं करा ना, तसं करा.
हे सगळं विषय असते. पण आम्हाला आमच्या काशीनाथ बाबांनी सांगितलंय जसं असेल तसं, जास्त विचार करायचा नाही. काशीनाथ बाबांचं म्हणणं आहे जसं असेल तसं. अहो तेव्हा कुठे स्वर आणि कुठे काय होतं. आता हे सगळं स्वर चालू झाले आपले, असं आहे. पण स्वरावर गाणं फार महत्वाचं आहे. हा महाराज, स्वरावर जे गोडवा आहे तो असा गोडवा येणार नाहीये. म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतोय आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतोय. भगवंताजवळ एवढीच मागणी आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविक अशी. तुका म्हणे संत सेवा, माझ्या पूर्वजांचा ठेवा जय. याची एकोबंद करा. बाळाराम महाराजांनी या ठिकाणी आभार मानण्याच्या अगोदर माझे 2 शब्दाची एक विनंती आहे. गेली 12 वर्ष मी या ठिकाणी येतोय, पण माझ्या मनामध्ये एक असलेली एक शोकांतिका या समोर मी सादर करतोय. रानोली गावामध्ये जिथून मी येतोय त्यानंतर मला या गावामध्ये एक कलाकार म्हणून असं पाहायला भेटत नाही. तर माझी स्वतःची एक इच्छा आहे की या गावामध्ये 2-4 मृदंगाचार्य तयार व्हावे, 2-4 गायक तयार व्हावे. उद्या ही भास्कर दादा, एकनाथ दादा ही मंडळी निघून गेल्यानंतर ही परंपरा चालवणारी मंडळी तयार झाली पाहिजे. त्याकरता आतापर्यंत 5 दिवस कीर्तनं तुम्ही ऐकली, यापुढील 5 कीर्तनं शिल्लक आहे. या 5 कीर्तनामध्ये म्हणजे 5 दिवस ज्यांना कोणाला आपली मुलं शिकवायची असतील गायन वादन, त्यांनी कृपा करून, मी तर रोज येतोय माझ्याकडं, नाहीतर तेजस महाराजांच्याकडे नाव द्या, नाहीतर भास्कर दादाकडे नाव द्या. तेजस महाराज या ठिकाणी तुम्हाला शिकवायला येतील, मी सुद्धा ते शिकवायला येईल. पण वयाची अट अशी प्रकार अजिबात नाहीये, कोणीही या ठिकाणी शिकवू शकता. बाळाराम महाराज तुम्हाला काय वाटतं, किती वर्ष आपण जगणार आहोत? पण यानंतर आपल्याच कीर्तनाला एखाद्या गावातला पोरगा जर वादक तयार झाला, आपल्याच गावातला पोरगा एखादा गायक तयार झाला, तर त्यांना देखील समाधान वाटेल. गेली 35-35 वर्षे मंडळी कीर्तन करतात, त्यांना समाधान वाटेल. याच्याकरता मला जास्त अपेक्षा नाही, पण 10 पोरं तरी या गावातली पोरं मला 5 दिवसात तरी 2-2 नावं द्या. पुढे कशी त्यांना तयार करायची तेजस महाराजांनी मी त्याचा विचार नंतर करेन.